नमस्कार. मी निवेदिता सराफ. मी खरोखरच खूप मनापासून अक्कलकोट स्वामी महाराजांची भक्ती करते. खरं तर स्वामीची माझा परिचय झाला असं म्हणू किंवा माझ्या आयुष्यात ते आले, ते माझ्या पतींमुळे, अशोक सराफांमुळे. त्यांच्या आई स्वामींची खूप भक्ती करायची आणि त्याच्यानंतर अशोकसुद्धा स्वामींचं चरित्र वाचायचे आणि त्यांची भक्ती करायचे आणि त्यांच्यामुळे स्वामींशी माझी ओळख झाली आणि त्यांचं चरित्र मी वाचू लागले आणि मला खूपच म्हणजे मी भारावून गेले त्यांचं चरित्र वाचून, की जसे संत गाडगे महाराज आहेत तसेच मला असं वाटतं अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत, की त्यांनी कधी चमत्कारांवरती विश्वास नाही ठेवला. त्यांनी कधी असं नाही म्हटलं की मला देव म्हणा, माझी पूजा करा, भणंग राहिले आयुष्यभर ते, पण त्यांनी फक्त दिलं आणि दिलंच. मलाही आयुष्यात असं वाटतं मला कडून खूप मिळालं. सर्वात पहिलं म्हणजे खूप मोठा आधार मिळाला. आज मला वाटलं तर मी नुसतं स्वामींचं नाव घेऊन वरून उडीसुद्धा मारू शकते, कारण मला माहिती आहे खालती धरायला स्वामींचे हात नक्कीच असतील. इतका विश्वास माझा स्वामींच्या भक्तीवर आहे. मला असं वाटतं आई वडील सुद्धा तुमचे ह्या जन्मात असतात, पण तुमचे गुरु जे असतात ना ते तुमचे जन्मोजन्मांतरीचे असतात. त्यांना फक्त तुमचा हाच जन्म नाही, पाठचा जन्म, पुढचा जन्म, त्यांना सगळं दिसत असतं. बऱ्याचदा माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की असं भक्तांकडून असं केलं जातं की मला असं हवं होतं आयुष्यात आणि मी स्वामींची भक्ती घेतली आणि स्वामींनी मला ते दिलं. तशा प्रकारचे अनुभव मला नक्कीच सांगायचे नाही आहेत, कारण स्वामी हे कोणी अल्लादीनच्या जादूच्या दिव्यातले जिनी नाही आहेत. स्वामी हे कोणी एक असं चमत्कार करणारे कोणीतरी अवलिया बाबा नाही आहेत. स्वामी गुरु म्हणजे काय? गुरु या शब्दाचाच अर्थ आहे जो अंधकार दूर करतो तो गुरु. तर मला स्वामींनी काय दिलं? अज्ञानाचा अंधकार स्वामींच्या नजरेने माझ्याकडून दूर झाला. माझ्या आजूबाजूचा तो अज्ञानाचा अंधकार दूर झाल्यामुळे आज ज्ञानाचा दिवा स्वामींच्यामुळे माझ्या आयुष्यात आला. आणि ते ज्ञान म्हणजे काय? तर तुम्ही आयुष्यात का आलाय? तुमचं इथलं प्रयोजन काय? पहिली गोष्ट म्हणजे यश या शब्दाची व्याख्या काय? यश म्हणजे मला खूप पैसा मिळाला, मला खूप प्रसिद्धी मिळाली, मला खूप मानसन्मान मिळाले म्हणजे यश का? तर नाही. मला असं वाटत नाही. स्वामींच्या दृष्टिकोनातनं ही यशाची व्याख्या आहे. यश म्हणजे तुम्हाला आयुष्यात आलेल्या नातेसंबंधात तुम्ही किती चांगल्या रीतीने उतरता. म्हणजे आई, बहीण म्हणून, आता एक स्त्री आहे त्याच्यामुळे मी एक आई म्हणून, मी एक बहीण म्हणून, एक मी मुलगी म्हणून, एक पत्नी म्हणून, एक वहिनी म्हणून, एक मैत्रीण म्हणून, आणि नंतर जो व्यवसाय मी स्वीकारला आहे त्याच्यात मी किती सचोटीने तो व्यवसाय करते, मी किती प्रामाणिकपणे तो व्यवसाय करते, कोणावरती मी अन्याय करत नाही आहे ना, हेच मला दर्शवून देणं म्हणजेच मला वाटतं यश आहे. आज जर ते मी उत्तम रीतीने करत असेल तर आपण जे व्यावसायिक यश किंवा आपण जे लोकमान्य यश म्हणू त्याच्याशी अजिबात स्वामींचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे, अंधकारापासून तुम्हाला प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग स्वामी दाखवतात. शेवटी निर्णय तुम्ही तुमचे घ्यायचे असतात, कारण स्वामी तुम्हाला स्वावलंबी बनवतात. तुमचे निर्णय तुम्हाला घ्यायला शिकवतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी नाही, तुम्ही प्रयत्न करत राहा. कदाचित तुम्हाला ठेच लागेल तरी हात द्यायला स्वामी असतील, किंवा तुमच्याकडनं चूक झाली तर एक थप्पड लगवायलाही स्वामी असतील, कारण स्वामी खऱ्या आईसारखे, ते फक्त लाड नाही करत. स्वामी तुम्हाला वेळेप्रसंगी थप्पड पण देतात. बरं, आपण कित्येकदा म्हणतो मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे हवंय, मला ते हवंय. तुम्हाला हवं खूप असतं, पण तुमची ती लायकी आहे का? तुमची तेवढी प्रगती झाली आहे का? आज 9वीतला मुलगा 12वीची परीक्षा नाही देऊ शकत. त्यासाठी त्याला 9वी आधी पास व्हावं लागतं, 10वीचा अभ्यास करावा लागतो, 11वीचा अभ्यास करावा लागतो, मग तो 12वीत येतो आणि 12वीची परीक्षा पास करतो. सो तुम्हाला जे हवं आहे ती तुमची पहिल्यांदा लायकी आहे का ते मिळवण्याची, हे पहिल्यांदा आपण शोधलं पाहिजे. मला हे हवंय, कदाचित तुम्हाला जर ते मिळालं नसेल तर आत्ता ती वेळ नाही आहे. आत्ता तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे आणि मग तुम्ही तिथपर्यंत पोचाल. त्याला ते मिळालं, मला हे का नाही, हा तर प्रश्नच उद्भवत नाही, कारण प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे. दुसऱ्या आयुष्यात सुखी आहे किंवा दुःखी आहे हे आपण काठावर उभं राहून कधीच सांगू शकत नाही, कारण त्याच्या आयुष्यात जे काही सुख आहे किंवा जे काही दुःख आहे ते फक्त त्याचं त्याला माहिती आहे. आपल्याला वरपांगी खूप छान दिसत असतं, दुरून डोंगर साजरे दिसत असतं, अरे बघा ह्याने किती पापं केली, ह्याने किती चुका केल्या, तरी त्याचं आपलं मस्त चाललंय, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्या मुलाचं इतकं छान झालंय, हे चाललंय ते चाललंय, पण त्याचबरोबरीने त्याच्या अंतर्मनात काय चाललंय हे आपल्याला कुठे माहिती असतं. यासाठी कधीही कोणाशी कंपॅरिझन करू नये, आजूबाजूला काय चाललं याचा विचार करू नये. आपण कंपॅरिझन नेहमी स्वतःशी तुलना करा. आणि हेच स्वामी सांगतात की काल मी इथे होते, इथून आज मी पुढे आले आहे का, आणि ती कशी आले.
पुढे म्हणजे काय, अध्यात्माच्या वाटेवर आपण ज्याला म्हणू की आम्ही आता आपण ना सीकर आहोत, इंग्लिशमध्ये त्याला सीकर म्हणतात. म्हणजे काय की तुम्हाला आता कुठेतरी मार्ग सापडला आहे. मी एवढंच म्हणेन की मला फक्त मार्ग सापडला आहे, मी आता फक्त एका मार्गावर आहे की मला आता कळतं की इथून पुढे मला कुठे जायचं आहे, कुठल्या मार्गाने जायचं आणि मला काय करायचं आहे. आणि त्यासाठी खरोखरच मला तो मार्ग स्वामींनी दाखवला. म्हणून मी कधीच असं म्हणणार नाही की मला आयुष्यात हे स्वामींच्यामुळे मिळालं, ते स्वामींच्यामुळे मिळालं. माझं अख्खं आयुष्यच स्वामींमुळे आहे. आज मी जे काय आहे ते सगळं स्वामींमुळे, गुरुकृपेमुळे. कारण गुरुकृपा आणि आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद, कारण जे आई वडील असतात ना, असं म्हणतात की आत्मा ती कोख, आईची जी गोद असेल, उदर असेल, ते आत्मा सिलेक्ट करतो. सो ते तुमचे आई वडील तुम्ही सिलेक्ट केलेले आहात, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायचं असतं. आई वडिलांचे, वाडवडिलांचे आशीर्वाद आणि गुरुकृपा या दोनच गोष्टी आपल्याला आयुष्यात तारून मिळतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.